नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. लोणावळा नगर परिषद हद्दीलगत असलेल्या डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वेताळनगर या ठिकाणी रेल्वेने जो तिसरा ट्रॅक केला, यामध्ये नैसर्गिक ओढा अडवल्यामुळं ओढ्याचं पाणी तुंबून ह्या वेताळनगर नागरिकांच्या घरामध्ये घुसलं आहे आणि त्यामुळं संसार उपयोगी साहित्य भिजून त्यांचं नुकसान झालेलं आहे. रात्र जागून काढलेली आहे आणि यांचं महसूल विभागाच्या वतीनं स्थलांतर करण्यात आलेलं आहे अंगणवाडीमध्ये. तर या ठिकाणी कुटुंब त्यांचं जे वाचलेलं जे संसार उपयोगी साहित्य आहे या ठिकाणी घेऊन हे बसलेले आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं त्यांना नाश्ता जेवण याची सोय करण्यात आलेली आहे. वेताळनगर गेल्या अनेक वर्षापासून हे नागरिक इथं राहतात. आता मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशानुसार या ठिकाणी महसूल विभाग, मंडल अधिकारी, तलाठी आणि कोतवाल पोलीस पाटील पोहोचलेले आहेत. तर प्रत्यक्षात आम्ही मंडल अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. मॅडम, काय यांना काय काय सुविधा देण्यात आल्या? पाण्यामध्ये ह्यांची घरं गेली, संसार उपयोगी साहित्य भिजले गेले, काय सांगा? माननीय तहसीलदार साहेबांनी, माननीय प्रांत साहेबांनी मगाशी दुपारी पाहणी केलेली आहे स्थळांची. तर आपण या ठिकाणी त्या ज्यांची घरं पाण्यात गेलेली आहेत किंवा जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याचे पंचनामे केलेले आहेत व वरिष्ठ कार्यालयास अहवाल तसा देणार आहे. आणि अजून आज रात्री ह्यांची राहण्याची इथंच व्यवस्था केलेली आहे. आत्ता जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांची. बरं, एकूण किती कुटुंब आहेत? एकूण 20 ते 25 कुटुंब आहेत. एकूण 20 ते 25 कुटुंब आहेत. या ठिकाणी तलाठी गणेश खानबोर पंचनामा करतात. किती कुटुंब आहेत? काय काय परिस्थिती, काय संसार उपयोगी साहित्य भिजलेले? थोडंफार धान्य भिजलेलं आहे आणि त्याबरोबर थोडंसं आपलं म्हणजे गृहोपयोगी वस्तू असतात त्या भिजलेल्या आहेत. थोड्याफार संसार उपयोगी वस्तू त्या भिजलेल्या आहेत. तर ज्यांचं स्थलांतर केलेलं आहे आणि अंगणवाडीमध्ये त्यांची काळजी घेतली जाते. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? फातिमा पठाण. आमच्या रात्रभर झोप नाही आम्हाला आली. पाणी घरामध्ये शिरलं होतं झोपेच्या भरामध्ये. आम्हाला काहीच कळालं नाही. जेव्हा आमचा हातपाय खाटाच्या वरती पाणी आलं तेव्हा ही लोक धावली सगळे ना आम्हाला पाण्यातून वाचूची हे शाळेमध्ये आम्हाला घेऊन आल्यात. याच्या अगोदर कधी पाणी आलं का तुमच्या? नाही, कधी नाही आलं. गेल्या वर्षापासूनच पाण्याला आम्हाला त्रास आहे पाण्याचा रेल्वेच्यामुळं. बरं, काय केलंय रेल्वेने? हे सगळं जिकडून तिकडून बंद करून हे सगळं तुंबून ठेवलेलं आहे. आमचा विलाजच नाही, पुढे पाणी जायला जागाच नाही अजिबात. तर या नागरिकांच्या व्यथा आहेत. काय नाव तुमचं, काय सांगाल? इथं आला प्रकाश पांडे. आम्ही रात्री झोपलो तर आमच्या खाटातून पाणी हे झालेलं आहे आणि सगळं धान्य धुन्ने कपडा लात्ता माझ्या मुलाचा बस्ता सुद्धा भिजलेला आहे. तुम्हाला सकाळपासून काय इथं स्थलांतर केलं? व्यवस्था मॅडमनी केली. हे सगळे आले होते, आम्हाला सहकार्य केले. इथल्या लोकांनी बी सहकार्य केलं आम्हाला. बरं, तुमची काय मागणी आहे? तुमचं हक्काचं घर इथं गायरान जागा आहे, गेल्या अनेक वर्षापासून इथं राहताय. तुम्हाला काय घरकुल वगैरे मंजूर झाले? काय मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे काय मागणी? काहीच नाही आम्हाला अजून मंजूर झालेलं. आता करतील तेव्हा करतील. बरं, काय इथल्या नागरिकांचा प्रश्न काय सांगा? यांची घरं यांच्या नावावर झाली पाहिजे. खूप वर्षापूर्वीपासून ही लोक राहतात. त्यांच्या पिढ्या 2-3 पिढ्या पण होऊन गेलेल्या आहे. तर यांना यांची जागा, यांच्या घराची सोय म्हणजे केली पाहिजे. घरकुलची योजना आणली पाहिजे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल या परिस्थितीबद्दल? मी राजश्री विजय कचरे, पोलीस पाटील, डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायत. गेल्या 2 दिवसांपासून जो अवकाळी पाऊस होत आहे त्याच्यामुळे आमच्या डोंगरगाव येथील वेताळनगरमध्ये घरांमध्ये रात्री काल पहाटे 3 वाजल्यापासून पाणी घुसलेलं आहे आणि तिथलं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे तिथले जीवनावश्यक वस्तूंची पूर्ण नासधूस झाली आहे. काहींचे तर मुलांची वह्या पुस्तकं जे त्यांनी आत्ता खरेदी केली होती, काहींची 10वीला मुलं आहेत, मग त्यांचे व्हॅकेशन वगैरे चालू झाले त्यामुळे त्यांनी जी वह्या पुस्तकं घेतली होती ती सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. तर हा सगळा प्रकार रेल्वेच्या गलथान कारभारामुळे झाला आहे. कारण त्यांनी पूर्ण जो नैसर्गिक प्रवाह आहे तो अडवलेला आहे आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षी पण पाणी घुसलं होतं. त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून त्यांना पत्रव्यवहार केला होता की तुमचं जिथं नैसर्गिक प्रवाह जात आहे तो पूर्णपणे मोकळा करावा, त्यामुळे इथे पाणी घुसणार नाही. तरी पण त्यांनी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला तरी पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ही परिस्थिती ओढावली आहे. तर पूर्ण आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी पोलीस रेल्वे प्रशासनाला विनंती किंवा त्यांच्या गलथान कारभाराविषयी आम्ही तहसीलदार साहेब आले त्यांच्याशी बोललो. परत सर्कल मॅडम यांच्या थ्रू पण त्यांना फोन केले आणि सकाळी 10 वाजल्यापासून
सर्कल मॅडम, परत आपले तलाठी भाऊसाहेब किंवा मी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ सगळे आम्ही इथं पाहत आहोत आणि कसं तिथनं पाणी काढता येईल त्यासाठी आम्ही 2-3 मजूर इथलेच गावातले आपले मुलं आहेत त्यांना घेऊन तिथला पूर्ण प्रवाह मोकळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही पाणी जात नाही. तरी 2-3 दिवसामध्ये त्यांनी आपले मजूर लावून तिथला पूर्ण प्रवाह मोकळा करावा आणि पाणी जाण्याची सोय करावी आणि परत पाणी इथे घुसणार नाही. कारण आता फक्त 1 ते 2 दिवस पाऊस पडलाय तरी अशी परिस्थिती आहे आणि पुढे असाच जर पाऊस राहिला तर मग यांना इथं राहणंही शक्य होणार नाही. तर त्यांची पुढची व्यवस्था मग त्यांनी त्याच्याविषयी विचार करावा अशी मी विनंती करते. मॅडम, सध्या जी शासनाच्या वतीनं घरकुल योजना, ही ज्याला घर नाही त्याला घरकुल योजना दिली जाते, गेल्या अनेक वर्षापासून वेताळनगरमध्ये हे राहणारे नागरिक आहे यांच्यासाठी गायरान जागेमध्ये राहतात, तर यांच्यासाठी काय तुम्ही प्रस्ताव पाठवलाय, काय मंजुरी आली, काय? आत्ताच 42 कुटुंबांसाठी घरकुल योजना मंजूर झालेली आहे जनमनाअंतर्गत. तर आपण 21 गुंठे म्हणजे 22 गुंठे जमीन जी आहे 22 गुंठे ते आपण ग्रामपंचायतीला त्याचा ताबा दिलेला आहे. तर तिथंच त्यांची घरकुलं होणार आहेत. तर पुढची जी काही प्रक्रिया आहे ती ग्रामपंचायत करून घेईल. रेल्वे विभाग म्हणलं की मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याकडे येते. तर बारणे साहेबांनाही या नागरिकांची विनंती आहे की रेल्वे प्रशासनाला त्वरित फोन करून या ठिकाणी जे साठणारं पावसाचं पाणी आहे, या पावसाच्या पाण्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. तर लवकरात लवकर ह्या पाण्याचा निचरा करून इथल्या नागरिकांना त्यांच्या घरात राहता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. कारण स्थलांतर करून त्यांना या ठिकाणी त्यांना झोपही येत नाही, कारण कुटुंब जास्त आहे आणि अंगणवाडी ही लहान पडते, त्यामध्ये त्यांचे साहित्य आणि या पाण्यामध्ये जे साप आहेत, विंचू आहेत, उंदीर आहेत, हे अंगणवाडीमध्ये येऊन इथल्या नागरिकांची परिस्थिती पाहिली तर सर्वत्र त्यांचे संसारोपयोगी साहित्य आहेत, अंगणवाडीचं साहित्य आहे, यामधनं त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी जाते ते पाणी प्रवाहित करून यांची घरं आणि घरकुल योजना लवकर मंजूर करून यांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी इथल्या नागरिकांची होत आहे. या ठिकाणी पंचनामे केले जात आहे. काय सांगशील इथं कधी माणसांना इथं आणलेलं आहे आणि कशा पद्धतीनं व्यवस्था आहे? पाणी काल रात्री 3 वाजता घरामध्ये शिरलेलं आहे. तर रात्री 3 वाजल्यापासून श्रीमती स्वाती संतोष कडू आणि वर्षा संतोष ठुले यांच्या सहकार्यातून धावपळ करून गेले 15 दिवस हे म्हणजे कंटिन्युअली धावपळ करतात ते आमच्यासाठी त्या पाण्याच्या संदर्भात. पण रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचा म्हणजे उडवाउडवीच्या खासदारांना मागणी करायची एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचं जे रेल्वे गेट आहे ते 24 तास चालू नसतं. सकाळी 8 वाजता सुरू होतं, संध्याकाळी 7:30ला बंद होतं. त्यानंतर दोन्ही गावांचा संपर्क तुटला जातो, म्हणजे चालण्यासाठी सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आहे. आणि जर काही इमर्जन्सी आली, जर पलीकडे जायचं झालं, हॉस्पिटल आहेत पलीकडे, सगळ्या जीवनावश्यक वस्तू पलीकडे मिळतात, तर जाण्याचा येण्याचा मार्ग थांबून जातो. केवरे गाव, डोंगर गावसाठी काय उड्डाण पूल पाहिजे अशी काय मागणी? उड्डाण पुलाची आवश्यकता नाही. त्यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती करून एखादा माणूस जरी ठेवला किंवा 24 तास आमच्यासाठी गेट उघडं केलं तरी खूप झालं. काय नाव तुमचं, काय सांगायचं? तर बरेच नागरिक या ज्यांच्यावर आपत्ती आली अशा ह्या कुटुंबाला मदतीसाठी धावून आलेले आहेत आणि त्यामुळं या नागरिकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यांना स्थलांतर करून इथं त्यांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली. पण जर पाण्याचा प्रवाह जर पुढे निघून गेला तर नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही. 40 वर्ष पासून इतर हे नागरिक राहतात, पण कधी अशी घटना झाली नाही. पण रेल्वेनी 3रा ट्रॅक टाकत असताना नैसर्गिक ओढा बुजवल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. आत्ता तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात पाहता जर अगोदरच जर प्रशासन जागी होऊन इथल्या नागरिकांची व्यवस्था केली तर नागरिकांची